स्थगित झालेली निवडणूक पुन्हा एकदा लागली आणि आज मतदान प्रक्रिया देखील पार पडत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खासदार बळवंत वानखेडे, आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा सध्या अंजनगाव सुर्जीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीला पणाला लागली आहे. प्रत्येक पक्ष जो आहे तो स्वबळावरती लढतो आहे. त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे आपण जर बघितले उमेदवार तर मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि शिवसेना सर्व मित्रपक्ष जे एकंदरीत युतीमध्ये आहेत ते देखील स्वबळावर या ठिकाणी लढत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर स्थानिक मतदारांशी आणि स्थानिक जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी. सध्या आपण थेट प्रक्षेपण पाहतो आहोत सहारा समाचारच्या माध्यमातून अंजनगाव सुर्जी येथील. मी रुपेश फरगुंडे यांच्याकडे जातो. रुपेशजी, काय सांगाल, एकंदरीत काय स्थिती आहे अंजनगाव सुर्जीमध्ये? उभाटा शिवसेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यश गजानन लवटे हे आपल्यासोबत जुळलेले आहेत. काय संदेश देणाऱ्या जनतेला आपण या निवडणुकीच्या संदर्भात? सर्वप्रथम संदेश तर हेच देईल की आपण घराबाहेर येऊन मतदान करावं. आता 40% 35% मतदान झालेलं आहे. 1:30 वाजेपर्यंतचा मी रेकॉर्ड बघितला. आता 40% मतदान झालेलं आहे. मी असं म्हणजे विनंती करतो प्रत्येकाला की आपलं 2-4 कामं लेट होतील पण आपण मतदान हा आपला लोकशाहीचा एक उत्सव आहे. आपण मतदान केलं पाहिजे आणि मतदान करून आपण जो आपला लोकप्रतिनिधी, आपला जो प्रतिनिधी होईल, जो आपला काम करू शकेल त्याला आपण एकदाच संधी देऊन त्याला मतदान केलं पाहिजे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अंजनगाव सुर्जीचे जे मतदार आहेत मतदारांनी मतदारांचा हक्क बजावलेला आहे. आपल्यासोबत अनेक मतदार आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे. आज नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि चांगलं शांतिमय वातावरणात चालू आहे. कशा प्रकारे आपल्या आपण इथं स्थानिक आहे, ग्रामीण म्हणजे ग्रामस्थ आहे, आपण मतदाराचा हक्क बजावला, काय सांगाल या संदर्भात? मी अंजनगाव सुर्जीमध्ये 20 वर्षापासून रहिवासी आहे आणि मी आपल्या सर्व नागरिकांना, मतदातांना विशेष म्हणजे जे आता 18 वर्षात ज्यांनी पदार्पण करून मतदानाचा हक्काचा अधिकार घेतलेला आहे, मी या सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या नगर परिषदेच्या विकासाकरिता अवश्य मतदान करावं आणि आपण सर्व मायबाप जनतेने मतदानाचा अधिकार बजावून अंजनगाव सुर्जीच्या प्रभागातील 2 आणि नगराध्यक्षकरिता 1 असा सक्षम उमेदवार द्यावा आणि आपल्या अंजनगाव सुर्जीचं जातपात मतभेद हे विसरून एक योग्य असा उमेदवार निवडून द्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि आपलं अभिनंदन करतो की आपण या सर्वांचं या माध्यमातून बाईट घेता आणि अंजनगाव सुर्जीचा लोकांच्या मनातील विचार जनतेसमोर आणत आहात. आपल्यासोबत अनेक आहेत, आपल्यासोबत आता पत्रकार आहेत सुधाकर मोठीपुरे आणि यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे. काय सुधाकर भाऊ, आपण या मतदान प्रक्रियेला पुढे गेले आणि आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगायला स्थानिक जनतेला? मी सर्वप्रथम सहारा न्यूजचे स्वागत करतो की अंजनगाव सुर्जीमध्ये आपण आलात आणि मी अंजनगाव सुर्जी रहिवासी सुधाकर पांडुरंग टिपरे, पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष, मी मतदान केलेलं आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करा आणि एक चांगला योद्धा आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्या गावाचा विकास होईल. तरी मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त वोटिंग करा, मतदान करा. आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अंजनगाव शहराच्या विकासासाठी आपण जनतेला काय आवाहन करणार आहे? सर्व मतदारांना एक नम्र विनंती आहे की आपल्या नगर परिषद अंजनगाव सुर्जीमधून आपल्या पूर्ण नगर परिषद अंजनगाव सुर्जीचा विकास व्हावा आणि सामान्य जनतेच्या मनातला जो योद्धा उमेदवार आहे सर्वांच्या मनातील अशा उमेदवाराला नगर परिषद अंजनगाव सुर्जीचा विकासासाठी निवडून द्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपला मतदानाचा जो हक्क आहे तो सर्वांनी बजावावा आणि मतदानासाठी बाहेर निघावं. की माजी आमदार रमेशजी बुंदेले स्वपत्नी इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्यांच्याशी आपण संवाद करणार आहे. काय जनतेला आपण हे करणार आहे की आता जास्तीत जास्त मतदान व्हावं? जनतेला, या अंजनगाव सुर्जीच्या जनतेला सर्व माहीतच आहे की भारतीय जनता पक्षाचा आदरणीय मोदी जे आहेत पूर्ण भारतामध्ये, तसे महाराष्ट्राकरता सर्वांचे देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये आमदार नाहीत, खासदार नाहीत. जे पाहिजे ते भाजपचे खासदार नसल्यामुळे इथं विकास होऊ शकत नाही. त्याकरता पूर्ण या नगरपालिकेचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचं कमळ
हे यायला पाहिजे. त्याकरता सर्वांना कमळ कमळ आणि कमळ. आता मी बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या आहेत, त्या ठिकाणी असं वाटलं की नाही, यावेळेला सुद्धा आता कमळच येईल आणि कमळ शिवाय इथे विकास होणार नाही, म्हणून कमळच येण्याकरता आम्ही सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. आपण बघतो आहोत की कुठेतरी मतदारांची संख्या घटत चाललेली आहे, मतदान पूर्ण होत नाही. त्यासाठी मतदारांना काय आपण संदेश देणार आहे? मतदारांना एक संदेश देणार आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून मतदान करायला या. आणि खरोखर बस ठिकाणी आता मतदान देत आहे दुपारी, कारण की मजूर कसं ते शेताला कुठे कामावर गेले होते आणि ते आता परत आलेले आहे आणि ते संध्याकाळपर्यंत अजून भरपूर मतदान होईल. काय सांगाल मॅडम, आपण मतदान केलेलं आहे या संदर्भात? आमचं मतदान झालेलं आहे, पण जनतेला मी हेच आवाहन करेन की सगळ्यांनी म्हणजे आपल्या सत्सद बुद्धीने सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. कारण आपलं थोडं हिंदूचं वोटिंगचं पर्सेंटेज जास्त थोडं कमी असते आणि बाकी लोकांचं जे आहे त्यांचं जास्त पर्सेंटेज राहते. म्हणून मी जनतेला आणि हिंदू लोकांना सगळ्यात मनापासून सांगेल की त्यांनी खरोखर म्हणजे स्वतःहून येऊन मतदान केलं पाहिजे. मतदानाचा हक्क बजावलेला आहे, जनतेला काय आवाहन करणार आहे? कारण मतदार संख्या घटत चाललेली आहे, कुणी नोटावर मारतो, परंतु जर विकास करायचा असेल तर आपल्याला मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे. काय सांगाल संदेश? मी जनतेला नक्की हेच सांगणार आहे की मतदार हा लोकशाहीचा राजा आहे आणि उठ मतदार जागा हो, लोकशाहीचा धागा हो. याच आव्हानानुसार मी जनतेला सांगू इच्छितो की आपण आपल्या अंजनगाव सुरजीच्या विकासासाठी आणि अविनाश भाऊ गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी आपण 100% पैकी 90% वोटिंग ही झालीच पाहिजे आणि जनतेनं सक्रिय होऊन वोटिंगसाठी घराच्या बाहेर निघालंच पाहिजे. आणि आपले माजी आमदार साहेब रमेशरावजी बुंदेले यांनी जसं सांगितलेलं आहे की आम्ही सकाळपासून सक्रिय आहे या निवडणुकीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेऊन, उमेदवाराची भेट घेऊन त्यांना आम्ही दिलासा देत आहे आणि त्यांना ऊर्जा वाढवण्याची आम्ही त्यांना शक्ती देत आहे. तर नक्कीच आम्ही आपल्या नगराध्यक्षासाठी जे प्रयत्न आमचे चालू आहे ते आम्ही प्रयत्न यशस्वीरित्या आणि दिलेल्या आदेशाने आम्हाला जे आदेश मिळालेले आहेत त्या आदेशानुसार आम्ही सर्वांच्या इकडे भेटी घेऊन पूर्ण ऊर्जा निर्मित करत आहे. आणि अशीच मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी सर्व 90% वोटिंग आज आपल्याला अंजनगाव नगर परिषदसाठी दाखवून द्यावे आणि जनतेने जागी व्हावे की आज आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. धन्यवाद. अनेक महिला आहेत आणि त्यांनी आताच नुकतंच आपल्याला मतदानाचा हक्क बजावून इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे. काय काही आपण मतदान केलेलं आहे आणि मतदानासंदर्भात आपण काय संदेश देणार आहात? माझा एकच संदेश आहे की आपला एक हक्क आहे की मतदान करायला हवे. तर प्रत्येकाने आवर्जून मतदानासाठी यावे आणि मतदान करावे. तेव्हाच तुम्ही डिसाईड करू शकता की हा उमेदवार आहे आणि जो विकास करेल आपल्या शहराचा हा चांगला उमेदवार जो विकास करेल त्याला अवश्य. काय सांगतो, आपण मतदान करून आलेले आहेत आणि आपण फक्त 10 वर्षापासून आपल्या शहराचा विकास करून आता मतदान केलं, आपण मतदान करून आलेलं आहे, चांगला उमेदवार निवडून काय तुमच्या नाही, मला एकच म्हणायचं आहे की चांगला उमेदवार तर आपल्या याचे प्रभागाची देखभाल करेल आणि सगळं लक्ष देईल. काय सांगाल का? हेच आहे, विकास केला पाहिजे आणि पुष्कळ दिवसापासून वोटिंग आपलं मतदान झालेलं नव्हतं कोरोनामुळे. तर एवढीच अपेक्षा आहे की विकास व्हायला पाहिजे. आपण सुद्धा आवाहन करणार जनतेला की जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे. मला असंच वाटते की आपल्या शहराचा चांगला विकास झाला पाहिजे. लाईट, पाणी चांगलं आलं पाहिजे आणि रस्ते आणि जे कचरा वगैरे आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. साफसफाई राहिलं पाहिजे. आपण बघतो की दिवसांदिवस आपल्याला मतदानाचा जो हक्क बजावतो आणि मतदान प्रक्रियेत आपण जातो म्हणून जास्तीत जास्त मतदान होत नाही. काय सांगायला? मला असं वाटते की जास्तीत जास्त संख्येने मतदान करायला पाहिजे. कुणाला वाटतं किंवा घरी आजारी आहे ते येऊ शकत नाही तर घरच्या लोकांनी सपोर्ट केला पाहिजे, त्यांना आणलं पाहिजे आणि पैशाला बळी पडू नका. माझं एक मत आहे की पैशाला बळी पडू नका. तुम्हाला जो व्यक्ती निवडून द्यायचा आहे, ज्याच्यावर विश्वास आहे त्यालाच तुम्ही निवडून द्यावं. कुणाचंच ऐकू नये. जे आपल्या मनाला पटतं तेच केलं पाहिजे. आपण बघतो आहोत की मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अपंग सुद्धा या मतदानाला पुढे जात आहे आणि आपला हक्क ते बजावतात. त्या संदर्भात आपण त्यांची मदत घेऊ. क्या आपने वोट किया? हाँ, वोट किया, मतदान में हक्क बजाया. हक बजाय. क्या पब्लिक को क्या आप ये देंगे आप संदेश? सबका वोट होना चाहिए और सबका हक है वोट पर और अपना वोट देना जरूरी है तो शहर के विकास के लिए वोट जरूरी है. और के विकास के लिए
रेडी आहे. तब्बल अंजनगाव शहराच्या तब्बल 9 ते 10 वर्षापासून निवडणूक प्रक्रिया झाली नव्हती आणि आज 10 वर्षानंतर जवळपास अंजनगाव नगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजत आहे. आणि आपण बघतो आपल्या कॅमेरा, आपण नगर परिषद निवडणुकीची आपण बघून राहिलो आहोत की म्हणजे जे मतदार मोठ्या प्रमाणात आपल्याला शाळेमध्ये वोटिंग करण्यासाठी ते आलेले आहेत. आपण बघतो की या प्रभाग क्रमांक 11 आहे आणि नगर परिषदची शाळा उर्दू शाळा 5 नंबरच्या शाळेवर आपण प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथं मुस्लिम समुदाय जास्ती संख्येने असल्या कारणाने इथं मुस्लिम समुदायांचं व्होटिंगचं पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला उत्साह आहे आणि प्रथमच त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसकडून आणि त्यासाठी प्रत्येक मामिडियन मुस्लिम समाज हा आपल्याला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला या सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवता आणि चांगला उत्साह आहे. या चांगल्या उत्साहामध्ये जास्तीत जास्त मतदान वाढावा आणि त्याप्रमाणे आज मतदार आपल्याला मतदानाचा हक्क बजावताना आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवतो. खूप धन्यवाद रुपेश जी, आपण ताजा माहिती जी आहे, ताजी अपडेट जी आहे ते सहारा समाचारपर्यंत पोहोचवली आहे. सध्या अंजनगाव सुरजीमध्ये काय चालू आहे आपण आतापर्यंत घडामोडी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सहारा समाचारवरती बघितले आहे. आतापर्यंत तुम्ही आमचं डिजिटल माध्यम सहारा समाचार हे सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला.